मुळात अविनाश आणि विश्वजित जे काम करतात ते आम्ही नट म्हणून तर सोडून द्या, पण आम्ही स्वतः श्रोते म्हणून, प्रेक्षक म्हणून आम्ही त्यांच्या म्युझिकचे चाहते आणि नट म्हणून आम्ही एन्जॉय पण करतो. कारण ते म्युझिक काय नट असलं की आपल्याला ते आधी ऐकायला लागतं म्युझिक. आपण स्वतः एन्जॉय केलं तर आपण लोकांना एन्जॉयमेंट देऊ शकतो असं माझं म्हणणं आहे. आणि आपल्याला आवडलं तर आपण मनापासून ते येतच ते. त्यामुळे आम्ही एन्जॉय केल्यामुळे ते लोकही एन्जॉय करतील असं आम्हाला वाटतं. अलिफिया नाही, तो प्रॉब्लेम माझा सिनेमात आहे. मला नाव घेता येत नाही की मी तिला अलिफियाच्या वेळी अटाल्फिया काही बोलतो, तिचं नाव अलिफिया. हां, छोटासा परफॉर्मन्स म्हणण्यापेक्षा फार छोटासाच आहे. कारण मी काय डान्सर नाही आहे. ते तिचंच गाणं आहे. फक्त त्याच्यामध्ये मधल्या गॅप्स ज्या आहेत त्या मी भरलेल्या आहेत. बाकी काय केमिस्ट्री चांगलीच आहे. म्हणजे नॉट ओन्ली मानसी, म्हणजे जितू, त्यानंतर मोहन जोशी सर, वर्षा उजवा, सगळ्यांबरोबर चांगले केमिस्ट्री जमल्याशिवाय कामं होत नाहीत असं माझं म्हणणं आहे. आणि ह्यांच्याबरोबर आता जितूबरोबर तर मी 3 सिनेमे केलेले आहेत. त्यामुळे आम्हाला एकमेकात आमचा रॅपो आहे. मोहन जोशींबरोबर खूप काम केलेलं आहे. त्यांची काम करण्याची स्टाईल मला माहिती आहे आणि त्यांना पण माझी स्टाईल माहिती आहे. त्यामुळे माहीत असल्यामुळे खूप सोपं जातं काम करायला आणि खेळीमेळीत होतं सगळं. मला स्वतःचा कंटाळा येऊ नये म्हणून मी वेगवेगळ्या भूमिका करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि ते आमचे जसे दिग्दर्शक, म्हणजे आता LBWला अंकुर काकतकर जसं सांगतोय तसं काम करण्याचा प्रयत्न आहे. इथे शिव कदमनं जे सांगितलं ते तसं काम करण्याचा प्रयत्न केला आहे. सरतेशेवटी सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. त्यामुळे दिग्दर्शक जिथे नेईल तुम्हाला तिथे तुम्हाला जावं लागतं. शेवटी तुम्ही फक्त एक माध्यम आहात, पण दिग्दर्शक ज्या पद्धतीनं, ज्या दृष्टीनं सिनेमा पाहतोय त्या दृष्टीला तुम्ही सकारात्मक राहून त्या पद्धतीनं त्याबरोबर जे हवंय ते परफॉर्म केलं पाहिजे. कारण तो शेवटी त्याचं विज्युअल असतं. सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. त्याला काय हवं आहे तो आम्हाला सांगतो आणि आम्ही त्या पॉईंटपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. कॅपॅचिनोचा अर्थ, कॅपॅचिनो म्हणजे आपल्याला माहिती आहे कॉफी आहे ही एक. त्याच्यात साखर असते, पाणी असतं गरम, कॉफी असते, वेगवेगळे पदार्थ, त्यांनी एक वेगळी चव येते कॅपॅचिनोला आणि ती पिताना आपल्याला खूप बरं वाटतं किंवा तरतरी येते काही. तसंच आयुष्य आहे. आयुष्यात पण सुख असतं, दुःख असतं, वेगवेगळे भाव असतात आपल्या. त्याने आपलं आयुष्य सजत असतं. तर ते आयुष्य आपण कॅपॅचिनोसारखं आस्वाद घेत जगायला पाहिजे. तुम्ही एकदा ठरवलं ना की ही अशी, आता ती कॉफी आहे, ती थोड्या वेळा तुम्ही, कॉफीची गंमत अशी आहे की ती जेव्हा गरम असते तेव्हासुद्धा प्यायला मजा येते, ती जेव्हा थंडगार होऊन जाते तेव्हासुद्धा मजा येते. त्यात तुम्ही दूध टाकलं नाही तरीसुद्धा मजा येते. थोडक्यात काय तर हे नाव देण्यामागचं कारण दिग्दर्शकाचं असं आहे की ते जे आयुष्य आहे, ज्या काही घटना आयुष्यात घडतात, सुखदुःखाच्या, जे काही घडतं त्याचा आपण आस्वाद घेतला पाहिजे आणि जीवनाला हो म्हणून, जीवन सुंदर आहे हे स्वीकारून पुढे गेलं पाहिजे.